विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून या निवडणुकीतील महायुतीसमोरील बंडखोरी शमविण्यात अखेर नेत्यांना यश आले आहे। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अपक्ष बंडखोर उमेदवार जुईली दळवी यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। त्यामुळे महायुतीच्या गोटात मोठा दिलासा मिळाला असून या मतदारसंघातील चित्र आता बरेचसे स्पष्ट झाले आहे। जुईली दळवी या शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या असल्याने त्यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, परंतु वरिष्ठ पातळीवरील यशस्वी मनधरणीनंतर ही बंडखोरी थंड करण्यात यश आले आहे। जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतला।